मित्रांनो, केजी बैल प्रेमी या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आपल्या चॅनलवर असंच तुमचं प्रेम राहू द्या, लाईक करत राहा, कमेंट करत राहा आणि जरी नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा आणि जी शेजारी बेल आयकॉन घंटी दिसती ती पण दाबा। तर आज व्हिडिओ करण्याचं कारण असं की भरपूर लोकांच्या कमेंट आणि कॉल वगैरे येत होते की नक्की माहिब्या मैदानात का दिसत नाही, माहिब्याला नक्की झालेला आहे काय। तर तुम्ही आम्हाला माहिब्याला दाखवा आणि माहिब्याची मुलाखत घ्या किंवा नक्की का दिसत नव्हता, काय कारण होती मैदानात दिसत नव्हता। तर त्यासाठी आपण आज माहिब्याची मुलाखत घेतलेली आहे। तर आबांच्याकडून जाणून घेऊया की नक्की माहिब्याला काय झालेलं आणि माहिब्या इथून पुढे मैदानात कायम दिसणार का। आबा आज लय दिवसात ना माहिब्या दिसलाय। आज रान ते जो काय म्हणून काढलाय राणा जरा पायाला लागल्यामुळे त्याला कटनाव काढला नव्हता। आज राणा पाय काढलाय। आज पळालाय बी चांगला, फडक्यांच्या सारख्या आज आहे। 2 नंबर गटात लागले गाडी। आता पब्लिकच लय म्हणजे असं त्याच्यावर जीव पहिल्यापासूनच आहे पब्लिक, कारण सकाळपासून आता मी पण बघतोय माहिब्याला बघा एवढी म्हणजे गर्दी म्हणजे पहिल्यापासून नावातला बैल आहे, पळतो। अजून इथनं पण आता पहिल्या एवढा पळणार। आज पळालाय पहिल्या मापाला, पळणार पहिल्या। एवढ्या दिवस आबा कसं काय नक्की काय गणित फसत होतं? फसत नव्हतं काय, थोडं पायाला त्याच्या आजू झाला होता दुखापत, म्हणून जर आम्ही घरीच ठेवला होता। हसत बिसत काय नव्हता, पायाकडे क्लिअर झालाय, काढलाय बाहेर। आता इथून पुढे पळत पडते। मग आज माहिब्या सोबत कुठला बैल पळाला? सरजा पळालाय, फडक्याचा। फडक्याचा सरजा ना? मग त्यात त्यांनी पण दुसऱ्या शेट त्यांच्याकडे आहे ना? तिने दिलेला आहे पण दुसऱ्या शेटला। म्हणजे आपण आज त्यांचंच नाव घेतोय, पहिलं नाव आहे त्यांचं, त्यांच्या नावानंच पळतोय। फडके शेटचं नाव सरजा म्हणलं की फडके शेट त्यांचंच नाव आहे ना? मग आजची ही गाडी तुम्ही बघितली असेल की मैदानात पळाली? 1 नंबर पळाली। कशी सुट्टीपासून कशी सुट्टीपासून चांगली ना, आपला बैल आज चांगला पळालाय। खालून जी पळाला तिकड्यावर एक सारखाच पळाला, पहिला जसा पळत होता तसाच पळाला। मग आता पुन्हा एकदा त्यानं कमबॅक केलाय, करणार अजून करणार जोरात। मग इथनं पुढे आता आपल्याला माहिब्या दिसणार का? सगळी दिसणार की, प्रत्येक अड्ड्यात दिसणार की। आता कारण सगळे लोक म्हणत होते माहिब्या काय दिसणार झालाय, पायाचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे आपण बसून ठेवला। आता झालाय कवर, आता दिसेल। आता आबा माहिब्याने एवढं सगळ्या महाराष्ट्रात नाव केले आणि आबा तुमचं नाव तुमचं तर सगळ्या महाराष्ट्रात नाव आहे, पण सगळ्या लोकांच्या आशा आता त्या कुठनं लय वाढले ते माहिब्या कुठनं, तर काय सांगचाल? करणार की ते पुरा सगळ्या आशा जे वाढले त्या करण्या लोकांच्या, प्रत्येक अड्ड्यात असावा आणि पहिल्या पायऱ्यातली ते पळणार। अजून माणसं जे घातली आपण बैल कासर म्हणणार पळणार की, म्हणजे बक्कासूर ही मोठी मोठी बैल परत एकदा ते दिसणार पुन्हा आपला ह्याच्यावर दिसणार, भारतभर पण दिसणार बैल आहे त्यांच्यावर पळणार ते अजून। म्हणजे माहिब्या आता झाला व्यवस्थित, सगळं झालाय, खट झाला। आता प्रत्येक अड्ड्यात आपण पळून म्हणजे आता कंटिन्यू दिसणार सगळीकडे, दिसणार आणि पब्लिकचं मन पुन्हा एकदा जिंकणार 100% जिंकणार। आबा त्याला तुम्ही आता खूप दिवस घरी होता, काय काय कष्ट घेतलं? कष्ट त्याला लय घेतलंय, म्हणजे माझ्याविषयी बापूने जास्त घेतलंय। बापूंच्या घरीच बांधलाय त्याला, मी डॉक्टर म्हणा ही बरेच ठिकाणी नेला, हे केलंय, औषध पाण्याला बी खर्च लय केलेला आहे। तिने कव्हर केला, पैसे केल्यासारखा बैल कव्हर केला, म्हणजे कव्हर झालाय ना? झालाय। आता लहानपणीपासून तुम्हीच आबा त्याला सांभाळला, तर काय लहानपणीपासून कष्ट घेतलं तुम्ही? त्याला आपण लय कष्ट केलंय, ते 5 महिन्याचा होता त्यापासून आपण त्याला सांभाळलाय। थोडा आपल्याला सांभाळ ते लगेच पुढच्या ह्याला गेलेला। आज आदतला त्यांना ओपनच्या गाड्या सगळ्या मारल्या, आतापर्यंत ते ओपनलाच पळतो। आम्ही आदतला त्याला कधीही असं बारक्या वासरात पळवलं, लहानपणच्यानं ते ओपनलाच पळतो। तरी आतापर्यंत किती मैदान झाले असतील आबा त्याची? तरी तसे सांगाय गेलं तरी माझ्या अंदाने 5-25 मैदान तरी झाली, सगळी टॉप मध्ये झाली ना? सगळी म्हणजे 1 नंबरची मैदान आहे ना? नाशिक मैदान त्यानं केलंय आतापर्यंत 1 नंबर, आणि ओपनचं केलं।
मग आता मोठ्या बकासूर यांच्या सोबत तर पुन्हा एकदा दिसणार पुन्हा एकदा पळालेला दिसेल पब्लिक आणि सगळ्या महाराष्ट्राचं प्रेम त्याच्यावर असंच राहिलं म्हणजे राहणार आहे ना. आबा मग पुढील वाटचालीच माहिबाला शुभेच्छा आणि असंच सगळ्या पब्लिकला दिसत राहील सगळ्या मैदानात. दिसत शुभेच्छा आबा, धन्यवाद.